अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचे बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। शेतीपूरक उद्योगांमध्ये पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते, त्यातही शेळी पालन व मेंढी पालन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे व्यवसाय आहेत। मेंढी हा पोकळ शिंगे असलेला रवंथ करणारा समखुरी प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला गणातील बोविडी कुलाच्या कॅप्रिनी या उपकुलातील प्राणी आहे। मेंढ्यांच्या संगोपनाची पद्धत ही देशाची परिस्थिती, मेंढ्यांची संख्या, हवामान, चराऊ रानांची उपलब्धता यांवर अवलंबून असते। शेळी पालन करणारे अनेक शेतकरी आपल्या कळपात काही प्रमाणात मेंढी पालनही करतात। महाराष्ट्रातील असाच एक फार्म आणि त्यांच्या मेंढी पालनाची यशोगाथा आज या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। मुक्काम पोस्ट मळद, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे निलेश जाधव आणि राहुल डोले पाटील यांचा कपिला कृषी व गोट फार्म आहे। या फार्म मध्ये प्रामुख्याने डॉर्पर जातीच्या मेंढींचे संगोपन केले जाते। ही प्रजाती मूळ दक्षिण आफ्रिका खंडातील असून 150 वर्षांपूर्वी विकसित करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मेंढीला मांस उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। जगभरात निर्यात केल्या जाणाऱ्या एकूण स्मॉल रुमिनंट मांस पैकी 80% मांस ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश निर्यात करतात आणि त्यासाठी मुख्यतः डॉर्पर प्रजातीचा उपयोग केला जातो। आंतरराष्ट्रीय स्तरावर मांस विक्री करताना बोकडाऐवजी मेंढीचा वापर केला जातो, कारण बोकडाचे फ्रोझन मांस लालसर होते, परंतु मेंढीचे फ्रोझन मांस उत्तम राहते। त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करण्यासाठी ही मेंढी अत्यंत उपयोगाची आहे। थंड वातावरण सवयीचे असले तरी या मेंढीला कुठलेही वातावरण मानवते। स्थानिक जातींबरोबर या मेंढ्याचे ब्रीडिंग करता येते व त्यातून परिणाम चांगले होतात, उत्पन्न वाढते आणि शेतकऱ्यांचा फायदा होतो। ही मेंढी सर्व प्रकारचा चारा खाते, हिला विशिष्ट असे खाद्य लागत नाही। स्थानिक पेक्षा ही मेंढी कित्येक पटीने जास्त उपयोगी ठरते आणि तुलनेत भरपूर मांस देते। डॉर्पर मेंढ्यांची अन्न पचवण्याची क्षमता सर्व मेंढ्यांपेक्षा जास्त आहे। तसेच FCR म्हणजे फूड कन्व्हर्सेशन रेशो सुद्धा चांगला आहे। अशी आर्थिक भरभराट देणारी ही डॉर्पर मेंढी कपिला कृषी व गोट फार्मने विक्रीसाठी सुद्धा ठेवलेली आहे। शेतकऱ्यांना मेंढी पालन हे शेळी पालनापेक्षाही जास्त सोयीचे आहे, कारण मेंढ्या शेळ्यांसारख्या चंचल नसतात, त्यांच्यात कमालीची स्थिरता असल्याचे आढळते। मेंढ्या सहसा आजारी पडत नाहीत। मेंढीचे संगोपन कुठल्याही वातावरणात करता येते। मेंढी जास्त दूध देऊ शकत नाही, पण त्यामुळेच तिची प्रजनन क्षमता शेळीपेक्षा जास्त आहे। मेंढीच्या पिल्लाची शेळीच्या पिल्लांसारखी विशेष काळजी घ्यावी लागत नाही। मेंढीचे पिल्लू आपले आपण जन्माला येते आणि आपले आपण दूध पिऊ शकते, त्याला शेळीच्या पिल्लासारखे पाजावे लागत नाही। थोडक्यात म्हणायचे झाले तर त्या मानाने मेंढी पालन करण्यासाठी फार कमी मॅनेजमेंट करावी लागते। तरी आर्थिक पातळीवर मेंढी पालनातून शेतकरी यशस्वीरित्या कमवू शकतो। चला तर मेंढी पालन करण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे, यातून किती उत्पन्न मिळवले जाऊ शकते आणि डॉर्पर मेंढीची विस्तृत माहिती मिळवण्यासाठी बघूया निलेश जाधव यांची मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। आज आपण कपिला फार्म आणि गोट फार्म इथं आपण आहेत। गोट फार्म बरोबरच ते मेंढी पालन पण व्यवसाय करतायत। आपण माहिती व मुलाखत जाणून घेऊया त्यांची, की ते कसं सांभाळतात, कसं त्यांची सुरुवात या व्यवसायाकडे झाली। सर नमस्कार। नमस्कार। तुमचं सर्वप्रथम चॅनलवर स्वागत। तुम्ही एकदा तुमचा पत्ता आणि फार्म कुठे एकदा सांगा शेतकऱ्यांना। नक्कीच। तुमचंही कपिला कृषी अँड गोट फार्मच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं आणि तुमचं आमच्या फार्मवरती स्वागत आहे। आपला फार्म मळद ॲटपोस्ट मळद, तालुका दौंड, जिल्हा पुणे इथं आहे। कुरकुम MIDC पासून एक 4 किलोमीटरवरती आहे। पुणे सोलापूर हायवेच्या जवळ आहे। आता तुम्ही मेंढी पालन करताय आणि ते वेगळ्या पद्धतीच्या मेंढ्या आहेत। आता आपण बघतो नेहमी म्हणजे धनगराकडे वगैरे असतात गावठी फिरणारे मेंढ्या आम्ही बघितलं, तर ह्या वेगळ्याच दिसतात। तर कसं तुम्हाला कुठून आणल्या, काय केलं, कशी सुरुवात आहे? आपण जे आपल्या मागच्या साईडला बघत आहोत हे ब्लॅक हेडेड डॉर्पर आहेत। तर ॲक्च्युअलमध्ये ही सुद्धा जात ही आहे साऊथ आफ्रिकेमधली जात आहे। ही 150 वर्षापूर्वी हिचं डेव्हलपमेंट चालू झालेलं आहे आणि ही ह्यांचा डॉर्परचंही ब्रीडर असोसिएशन आहे साऊथ आफ्रिकेमध्ये। तर तिथले जे टॉप क्वालिटीच्या ज्या अशा स्थानिक डॉर्शियन म्हणून ज्या मेंढ्या होत्या, त्यांना पर्शियन ज्या जातीच्या मेंढ्या आहेत त्या क्रॉस करून आपण ह्या डॉर्पर जातीच्या
मेंढ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. आपण नाही तयार केलेल्या, हा आपल्याला तिकडं साऊथ आफ्रिकेमध्ये तयार केलेल्या आहेत. आणि त्याच आता जगभर म्हणजे ऑस्ट्रेलिया झालं, न्यूझीलंड झालं, तिकडं इम्पोर्ट म्हणजे तिकडं त्यांनी आयात केल्या आणि आता तिथं त्यांचं उत्पन्न घेतात ते. तिथं पैदास होते, मग तुम्ही तिथून इथं आणल्या. हो. आता ह्याचं उत्पन्न कसं आहे, म्हणजे कशासाठी सांभाळल्या जातात या? प्रामुख्याने आपल्या इथं मटण एक्सपोर्ट जे होतं ते सगळं काय मेंढीचं होतं, कारण मेंढीचं मटण जे आहे ते गुलाबी राहतं. फ्रोझन केल्यानंतर बोकडाचं मटण हे लालसर पडतं, लालसर काळं पडतं. त्यामुळं प्रामुख्याने आपल्या इथनं जितकंही ओमान वगैरे इकडं फ्रोझन मीट म्हणून जे जातं आहे ते शिपचं जातं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्याची केली होती. आम्ही काही प्रमाणात आणि दुसरी गोष्ट काय आहे की न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे 2 देश असे आहेत की हे अख्ख्या जगामध्ये 80% जे एक्सपोर्ट होतं म्हणजे मटण जे एक्सपोर्ट होतं त्यातलं 80% हा फक्त ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमधनं होतात. आणि तिथंही डॉर्पर हीच मटणासाठी मेन जात आहे. त्यामुळं जर इंटरनॅशनल मार्केटला आपल्याला जर हे करायचं असेल तर ती जी ब्रीड आहे ही ब्रीड आहे डॉर्पर जातीची. हेच डॉर्परचं मीठ एक्सपोर्टमध्ये जास्त वापरलं जातं. ह्याला आता तुम्ही खुराक काय देता आणि आपल्या वातावरणात हे सूट होतंय का? हो, हे सूट होतं. आपल्या स्थानिक जातींना सुद्धा हे क्रॉस करता येतं. आणि ह्याच्या असं काही म्हणजे जसं आपण ह्याच्यामध्ये बघितलं, ह्यांच्या तब्येती कधी शेळ्यांसारख्या उतरत नाहीत, म्हणजे खराब कधी होत नाहीत. ह्यांचं घडणच अशी आहे, जशी शेळ्यांमध्ये बोर जात आहे तसं ह्यांची रुमिन हा 1-1.5 पट आहे मोठा. त्यामुळं ह्यांची घडण अशी आहे की हे काही दिलं की आपण ते पचवू शकतात, त्यांच्यामधलं प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट करू शकतात. ह्यांच्या लेंडीमध्ये असं तुम्हाला कधीच न पचलेले धान्य वगैरे असं कधीच तुम्हाला भेटणार नाही. आणि मुळातच काय आहे की ह्यांचा जो FCR आहे, फूड कन्व्हर्शन रेशो, तो खूप चांगला आहे. बरं. म्हणजे आपले जे लोकल ह्याच्यापेक्षा पण हे चांगलं आहे? लोकल ह्याच्यापेक्षा 100% चांगला आहे. ह्या स्थानिक जाती आपल्या लोकलमध्येही काही जाती आहेत ज्या चांगल्या वाढ देतात, चांगलं वजन गेन देतात. पण जर तुम्ही ह्यांना निरखून बघताना तर ह्यांची मागची जी बॅक आहे तिथं खूप सारं मटण दिसन. म्हणजे जर साधारणपणे रान जे म्हणतात आपल्या इकडं, तर रान जे साधारण आपल्या इथल्या ज्या मेंढ्या आहेत त्यांचं जास्तीत जास्त 1-1.5 किलोपर्यंत किंवा 1 किलोपर्यंत, 1 ते 1.5 किलोपर्यंत भेटतं आपल्याला. ह्या जातीचं इवन 5-5 किलोचे यांचे रान आम्ही बघितलेले आहेत मोठ्या मेंढ्यांचे. आणि पिल्लांमध्येही खूप चांगला मोठा रान भेटतो, जो की एक म्हणू शकतो आपण त्याला की इलाइट प्रॉडक्ट म्हणून विकला जातो. आता ह्यांना तुम्ही खुराकासाठी आणि ह्याच्यासाठी काय देताय? ह्यांच्यामध्येही असं काही वेगळं आम्ही खुराक देत नाही. आम्ही उलटी ह्या सगळ्या आमच्याकडं 10-12च असल्यामुळं आम्ही ह्या सिंक्रोनाइज करून एकाच वेळेस आम्ही हीटवर आणतो आणि त्यावेळेसच त्यांची पिल्लं घेतो. ह्यांना उलटी आम्ही व्यायच्या आधी 1-2 महिनेच फक्त खुराक चालू करतो आणि वेल्यानंतर 1 महिना 1-1.5 महिना खुराक ठेवतो. नाहीतर ह्यांचे वजनं खूप वाढतात. म्हणजे ह्यातल्या मेंढ्यासुद्धा आमच्याकडं 150-150 किलोपर्यंत गेलेल्या आहेत. आता ही समोरचीच मेंढी आहे ना, ही 120 किलोपर्यंत असेल. तर त्यामुळं जास्त हेवी वेट आपल्याला होऊन द्यायच्या नाहीत ह्या. त्या अनुषंगाने आपण त्यांचा जो जास्त करून सुक्या चाऱ्यावरतीच ठेवतो. सुका चारा त्यांना भरपूर देतो, म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 किलोपर्यंत सुका चारा देतो. आणि जसं आपण बाकीच्यांना हिरवा चारा देतो, ती कुट्टी ह्याची दशरथ घास, मेथी घास आणि सुबाबळ, शेवरी, तर हे सगळं सुद्धा मिक्स करून आपण ह्यांना सुद्धा देतो. ह्या जातीबरोबरच अजून दुसऱ्या कोणत्या जातीचं तुम्ही सांभाळताय का? ॲक्च्युली मी डॉर्पर हे 2 वर्षापासून 1-1.5 वर्षापासून करतो आहे. पण ह्याच्या आधी माझ्याकडं जवळजवळ 7 ते 8 जातीच्या मेंढ्या होत्या. जसं की तुम्ही ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला बघितल्या असतान की आपल्याकडं विविध म्हणजे इंडियन जातीच्या काही बऱ्याचशा मेंढ्या आहेत आणि त्यांचे फर्स्ट जनरेशनचे सुद्धा नर हे माद्या आहेत. म्हणजे ॲक्च्युली आमच्याकडं फक्त व्हाईट हेडेड असा हा डॉर्पर होता. त्या नरांनी आम्ही स्थानिक जे इंडियन जाती आहेत त्यामध्ये मुझफ्फराबादी झाली,
माडग्याल झाली, नारी सुवर्ण झाली, मरिनो झाली, ह्या सर्व जातींना आपण तो व्हाईट हेडेड डॉर्परला म्हणजे त्याची लागण करायचो आणि त्याचे जे करडं आहेत ते आपण विकायचो. त्यामध्ये ही सुद्धा आम्हाला खूप चांगली ग्रोथ रेट वगैरे भेटला आणि त्याच्यामुळंच आम्ही ह्या ब्लॅक हेडेड जे ओरिजिनल डॉर्पर आहेत ते आपण आता प्रोक्युअर केल्यात आणि ह्या आपण आता ह्यांचं क्रॉसिंग घेतो आहे. त्यांचे जे फोनचे वगैरे पिल्लं आहेत, मादे आहेत आमच्याकडे, आपण त्यांच्या संग ह्यांचे घेतो आहे ब्रीडिंग करून. असं माझ्या एक्सपिरियन्सनुसार असं आलं आहे की इवन ह्यांचे जे प्युअर नर आहेत त्याच्यापेक्षाही चांगले मला रिझल्ट क्रॉसिंगमध्ये भेटलेले आहेत. कारण आपल्या इथल्या ज्या मेंढ्या आहेत त्या हाईटला चांगल्या आहेत, उंचीला चांगल्या असल्यामुळे त्यांची उंची तर भेटतेच, प्लस त्यांना मांसवाढही डॉर्परकडनं भेटते. त्यामुळं माझ्याकडच्या ज्या फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशनच्या ज्या फिमेल आहेत त्यांचे वजनं ह्यांच्यापेक्षाही जास्त झालेले आहेत. एका ह्याच्यापासून किती उत्पन्न मिळू शकतं आपल्याला? डॉर्पर मुळातच ट्विन्सला खूप चांगले आहे, म्हणजे त्यामध्ये 50 ते 60% ट्विन्स भेटतं. माझ्याकडं खूप सारे आम्ही निवडक बी ज्या स्थानिक जाती ठेवलेल्या आहेत ना, त्यामध्ये नारी सुवर्ण झाली, मुझफ्फराबादी झाली, खेरा जातीची पंजाबची झाली, माडग्याल झाली, त्या आम्ही निवडूनच अशा ठेवलेल्या आहेत की ज्या ट्विन्स देतात. ते म्हणजे तुम्ही आता जसं मी आधी दाखवलं होतं तुम्हाला 1 महिन्याची पिल्लं होते, तर ते संख्या जर तुम्ही बघता तर मला जवळजवळ 1.7 पर्यंत किड्स रेशो भेटतोय. म्हणजे 1.7 म्हणजे 170%. एका 100 शेळ्यांमागे 170 पिल्लं भेटतात एका वेनला. 160 ते 170 हमखास भेटतोय. आणि कालांतराने जसं जसं आम्ही ब्रीड डेव्हलपमेंट करतोय, चांगले जे पिल्लं त्यांचे ठेवून हे करतोय, तर त्यावेळेस आम्ही ह्याची खूप काळजी घेतोय की आमच्याकडे ट्विन्स होणाऱ्यातलेच पिल्लं आम्ही ठेवू. त्यामुळं कालांतराने हा रेशो वाढतच जाईल. तर शेतकऱ्यांना हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन द्याल? मी तर म्हणून शेळ्यांपेक्षा मेंढरांचा खूपच कमी मेंटेनन्स असतो. म्हणजे शेळ्यांचे जसे पिल्लं जन्मल्यानंतर त्यांना पाजायला लागतं पिल्लांना, शेळ्यांच्या पिल्लांची वेगळी अशी निगा राखायला लागते, तसं मेंढ्यांमध्ये असं स्पेशल काही केअर करायलाच लागत नाही. इवन तुम्ही मला बघितलं असं शेळ्यांच्यासाठी आपल्याला एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म आहे, हे अशा ह्याच्यावरती पण आरामशीर राहतात, काहीही पडलेलं खातात. म्हणजे ते असं नाही की शेळी कसे करते की इकडं थोडं खाईन मग दुसरीकडं थोडं खाईन, असं ती 4 ठिकाणी तोंड लावणार आणि त्यातले शेळकं खायचं बघणार. हे मेंढ्यांची जात अशी नाही आहे. मेंढ्यांच्या समोर जे पडलेलं असतं आधी, जोपर्यंत ते सगळं संपत नाही तोपर्यंत ते दुसरीकडे जाणार बी नाही. आता तुम्हीच हे बघत असताना हे खातात, ते एकही मेंढी इकडची तिकडे हल्लीच नाही आहे. तसंच तुम्हाला शेळ्यांमध्ये बिलकुल नाही, जी काय म्हणता येईल शांतता, हां, ती खूप चंचल असते. आणि जी शेळी दबंग असते ती शेळी सगळ्यांना मारत शिणते. ह्यांच्यामध्ये काही नाही. तुम्ही ही मेंढी मला उचलून दुसऱ्या गाळ्यात ठेवली, तिला कोणी मारणार नाही, ती तिकडे ठेवली, काही एक प्रॉब्लेम नाही. मेंटेनन्स खूप कमी. एका गाळ्यामध्ये प्राणी जास्त ठेवू शकतो. त्याच गाळ्यामध्ये आता खाली जेव्हा तुम्ही गाळ्या बघितल्या त्यामध्ये माझ्या एका गाळ्यामध्ये 30 मेंढ्या आहेत. त्याच गाळ्यांमध्ये तुम्हाला शेळ्या जर ठेवायच्या असतील तर 15च्या वर ठेवता येणार नाही, कारण ते खाऊच देणार नाही एकमेकींना. आणि त्यामुळे कसं होणार, उत्पन्नात बी प्रॉब्लेम येणार. शेळी ही मेंढी कधी पण वेली ती आपाप त्याचं पिल्लू 1-1.5 तासात उठणार. मेंढ्यांना कधी मास्टर्सेस झालेला कधी तुम्ही कळणार नाही, कारण तेवढं दूधच नसतं मुळात. पण जितकं दूध असतं ना ते इतकं पोषक असतं की त्याला ते 1-1.5 महिन्याच ती दूध देते. पण त्या 1-1.5 महिन्यामध्ये ती इतकं पोषक दूध असतं ते की त्या पिल्लाला खूप सफिशियंट होऊन जातं. बरोबर. आता ह्या शेळ्यांना आजार वगैरे काय पडलाय का, पडतोय का, आणि त्याला काय जसं आपल्या शेळ्यांमध्ये ताप आणि जुलाब आहेत ना, तसंच ह्यांच्यामध्ये पण आहे. आपल्याला सल्फाच्या गोळ्या जुलाब झाल्यानंतर द्यायच्या, ताप बघायचे, फर्स्ट जनरेशनच्या अँटीबायोटिक्सवर कवर करायचं. ते नाही झालं की काही सेकंड जनरेशन थर्ड जनरेशनचेही आपण तिथपर्यंत प्रयोग करतो. पण सहसा मी परत तेच सांगतोय की सहसा जर तुम्ही तब्येती शेळ्यांच्या आणि मेंढ्यांच्या मेंटेन केल्या ना, तर सहसा आपल्या इथं प्राणी आजारीच पडत नाही. आता मी बऱ्याच मेंढ्या बघितल्या, म्हणजे ह्या मेंढ्यांची लोकर ऑटोमॅटिकली हे होते. हां, हे ऑटो शिल्ड म्हणजे सेल्फ शिडिंग ब्रीड आहे. म्हणजे ह्याची जी ही लोकर आहे ना, ही
वरनं हे काही दिवसांनी आता हे आपोआप असं निघून हे सगळं पूर्ण निघून जाणार. ठीक आहे. म्हणजे हे पूर्ण प्लेन असं काही मेंढ्यांचं तुम्हाला दिसत असन की पूर्ण प्लेन झालेले आहेत, जसं की तिथं एक पांढरी मेंढी आहे, तर ते आपोआप आम्ही काढलेलं नाही आहे. आणि हे असंच आपोआपच एक जटा कशा होतात तशा हे जटा बनणार ह्याच्या, आणि जटा बनवूनच ते आपोआप शिल्ड होऊन जातं असं. आता ही खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि कशी असते ते काय त्याच्याविषयी? ह्यांचे गुणधर्म काय आहे की ह्यांचा ब्रॉड चेहरा आहे ना असा मोठा असतो, शिंग नसल्यामुळं वेताना काय प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही स्थानिक जातींना जरी क्रॉस केले ना तरी जसं बोरच्या ह्याच्यामध्ये शिंगांचं इथं ब्रॉड असतं, त्यामुळं स्थानिक जातींना हे केल्यानंतर पहिल्यारू शेळ्यांना प्रॉब्लेम येतात. पण ह्यांच्यामध्ये तसा काय प्रॉब्लेम येत नाही. ह्यांची छाती खूप मोठी असते, रुंद असते. हे छातीचा भाग जितका रुंद आहे ना तितकं त्यांचं हार्ट अँड लिव्हरला तेवढी जागा आहे, म्हणून मग त्यांची पचनक्रिया बाकीचे शरीराचे फंक्शन्स बी खूप चांगले राहतात. ह्या जात ही थोडी बुटकी आहे, पण नॉर्मल आपल्या कुठल्याही मेंढीलाही क्रॉस करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही यांना. असं जसं शेळीच्या बोर जातीमध्ये कधी कधी आपल्याला उंच शेळीला लागवड करायची असेल बोरची तर शेळीला धरायला लागतं किंवा काय माउंटिंग, तसं मेंढ्यांमध्ये काय करायला लागत नाही, कारण ह्या सेल्फ ॲडजस्ट करून हे होतात. ह्यांची लांबी चांगली राहते. आणि मेन गोष्ट हा जो भाग आहे ना हा मसलचा खूप मोठा भाग आहे. इवन रानचं काहीच करायची गरज नाही. हे फ्रंट शोल्डर सुद्धा इतकं मोठं आहे ना की ते 1.5 किलोपर्यंत भरण, आणि मागचं रान एक 4-4.5 किलोपर्यंत भरतात. इंटरनॅशनल मार्केटला अशा मोठ्या रान्सची खूप मागणी आहे, कारण रोस्टेड ह्याच्यासाठी जितकं मोठं आणि हे दिसन ना तेवढे त्याचे पैसे जास्त भेटतात. इवन ह्याचं जे क्राऊन येतं म्हणजे रिपचा जो भाग आहे तो मोठ्या प्राण्यांचाच जातो, म्हणजे ते ॲज अ स्पेशल आयटम म्हणून जे इंटरनॅशनल मार्केटला आहेत इलाइट प्रोडक्ट्स म्हणून, त्यामध्ये आपल्याला डॉर्परचे जास्त करून पाहायला मिळतील. आता बऱ्याच आपले शेतकरी किंवा कोण तरुण बघत असतील हा व्हिडिओ, त्यांचा एक बराच लोकांचा हा प्रश्न असेल की हे जे मेंढ्या आहेत यांना वातावरण म्हणजे थंड लागेल का किंवा लईच गरम लागेल, म्हणजे या बाबतीत तुमचं ॲक्च्युली मेंढी स्वतःचीच खूप गरमी असते तिच्यामध्ये, आणि तिला जितकं थंड वातावरण असेल ना तितकं चांगलं. म्हणजे आपल्या इथल्यापेक्षा आहेत, पण आपल्या ज्या स्थानिक जाती आहेत किंवा ही जात झाली ह्यांना ह्या गरम प्रदेशातल्या आहेत, ह्यांना इतक्या लवकर येत नाही. पण मरिनो झाली हे झाले तर हे आपल्या तिकडं हिली एरिया म्हणजे हिमालयाज वगैरे मध्येच खूप चांगल्या काश्मीर भागामध्ये तिथल्या मेंढ्यांचे केस पण लांब लांब असतात, त्यांचे केसांना बी खूप चांगली मागणी असते, कारण ते तितके चांगल्या क्वालिटीचे येतात. आपल्या ज्या स्थानिक जाती आहेत जसं आपण माडग्याळ किंवा लोकल दक्कनी जी मेंढी आहे तिचे काही केस इतके मोठे नसतात आणि त्याचे काही जास्त चांगले प्रोडक्टही बनत नाही, कारण मुळातच ते खूप बारीक राहतात आणि खरबुडीत असतात, इतके सॉफ्ट नसतात. त्यामुळं ह्या जाती सोडून जर तुम्ही जर बाहेरच्या कुठल्या दुसऱ्या जाती लांब केसांवाले जर आणत नसाल तर ह्या वातावरणाचं त्यांना काहीच एक प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्या सेट होतात, एकदम व्यवस्थित सेट होतात. फक्त उन्हाळ्याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे की खूप जास्त टेम्परेचर वाढून नसलं पाहिजे, कारण त्यावेळेस मग गाबडायचे वगैरे प्रमाण वाढतं मेंढ्यांमध्ये, कारण त्यांना मुळातच मेंढी कितीही थंड म्हणजे इवन 6 डिग्री सेल्सिअसला सुद्धा काहीच त्यांना प्रॉब्लेम येत बरोबर. ते असताना जात बर्फाळ प्रदेशातली आहे त्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम येणारच नाही. थंडीची गोष्ट आता सध्या समजा एखाद्याने 3 पिल्लं घेतली 4 पिल्लं घेतली याची, तर त्याचं उत्पन्न किती दिवसात चालू होतं आणि काय तुमचं काय? जर तसं जर बघितलं ना जेनेटिकली तर शेळ्यांची सायकल ही मुळात मला बरेच जण बोलतात. पहिलं तर एक मी कन्फर्म करतो की शेळ्यांचं आणि मेंढ्यांचं क्रॉसिंग होतं का. बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की तुम्ही एकत्र ठेवताय क्रॉसिंग होईल काय दुसरं प्रोडक्ट. नाही, असं कधीच होऊ शकत नाही. 2 वेगवेगळ्या प्रजाती आहेत, दोघांचे जेनेटिकल कोड्स जे आहेत म्हणजे क्रोमोझोन आहेत ते वेगवेगळे आहेत. ह्यांच्यामध्ये 54 क्रोमोझोनची मेंढी असते, 60 क्रोमोझोनची शेळी असते, 30 पेअर्स असतात शेळीमध्ये. ह्यांच्यामध्ये 26च पेअर्स असतात. तर ह्या 26 पेअर्समध्ये मला हे सांगायचं होतं दुसरी प्रजात तयार होऊ शकत नाही. आणि ह्या 2 वेगवेगळ्या प्रजाती असल्यामुळे ह्यांची जी सायकल आहे, जशी माणसांची 28 दिवसाची सायकल आहे तशी शेळ्यांची 21 दिवसाची सायकल आहे आणि ह्यांची 16 दिवसाची सायकल आहे. बरोबर. म्हणजे वेल्यानंतर हे 16व्या किंवा 17व्या दिवशी ही माझ्यावर येऊ शकते. परत रिपीट जेव्हा होतं 32व्या दिवशी परत ती माझ्यावर येईल.
म्हणजे इतकं फास्ट तिचं रिप्रोडक्शन आहे. ह्यांच्या तब्येती कधीच उतरत नाही, जास्त दूध नाही देत मेंढ्या, त्यामुळं ह्यांची प्रजनन जास्त पिल्लं देण्याची क्षमता आहे. म्हणजे लवकर लवकर त्यांचे पिल्लं भेटतात. फक्त एवढंच आहे की शेळ्यांसारखे हे 2, 3, 4 पिल्लं असं देत नाहीत. ह्या जास्त करून 50% पर्यंत एक पिल्लं भेटतात. पण आम्ही आत्ता काही निवडक अशा पिल्लं ठेवले, निवडक अशा मेंढ्या ठेवल्या की आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा डबल पिल्लं मिळू शकतात. बरोबर. तर ही खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे मिळू शकेल का कुणाला, व्यावसायिकांना? हो, माझ्याकडं ह्याचे नर उपलब्ध असतात. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशनच्या आपल्याकडं मेंढ्याही उपलब्ध असतात. नक्कीच तुम्ही कधीही माझ्या फार्मवरती येऊ शकता. ह्याचं काय आम्ही ऑप्शन असं भरवत नाही, कारण तेवढे जास्त करून माझ्याकडं कर्नाटक, साऊथमधनं जास्त हे येतात, लोक येतात. जर स्थानिक ठिकाणी जर कुणी इंटरेस्टेड इच्छुक असतील तर मी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेही त्यांच्यासंग करार करायला तयार आहे. कारण मला जेव्हा साऊथमधनं ह्याच्यामधनं जेव्हा कस्टमर येतो तो डायरेक्ट त्याला गाडी एक भरायची असते, म्हणजे कमीत कमी तो एक 20-25 असे प्राणी नेतो. माझ्याकडे तेवढे प्राणी नसतात. जर इथं स्थानिक काही लोकांनी इंटरेस्ट दाखवून जर त्यांच्या इथं जर हे पैदाईस केली तर नक्कीच मला त्याची मदत होईल. कारण आम्ही त्यांच्याकडनं ते विकत घेऊ किंवा आमचे कस्टमर्सला 2-3 ठिकाणावरनं आम्हाला ते मिळून ते त्यांना आम्ही देऊ शकू. बरोबर. तर शेवटचा सल्ला एक सांगा ह्या व्यवसायाविषयी. आणि मेंढी व्यवसाय सुखेचा व्यवसाय. ह्याच्यामध्ये तुम्हाला रात्रीची झोप, म्हणजे शेळ्यांमध्ये कसं होतं की आडली आहे शेळी हे होतं, असं मेंढ्यांमध्ये कधीच होत नाही. पिल्लू आपोआप जन्मलं जातं, पिल्लू आपोआप पितं. त्यामुळं आणि मोठ्या संख्येमध्ये जर तुम्ही तसंही बघितलं ना तर तुमच्या आजूबाजूला सुद्धा जे जुने मेंढपाळक किंवा हे असतील तर मेंढपाळक आहेत, शेळी पालक नाहीत. शेळी पालकांकडे किती असणार, 10 असतील, 20 असतील, अशा शेळ्या भेटतील तुम्हाला. ज्या मोठे मोठे तुम्हाला हे भेटतील ना, हे जर तू कमर्शियल लेवलवरती तुम्हाला काय करायचं असेल ना तर तुम्हाला मेंढी पालन खूप सोपं जाईल. मेंटेनन्स खूप कमी राहतो, मॅनेजमेंट खूप कमी जाते, ती काही खाती, सगळं बंदिस्तसाठी तर आयडियल असा हे मेंढी पालन आहे. शेळ्यांपेक्षाही मेंढीपालन बंदिस्त शेळी पालनासाठी चांगलं आहे. इवन तुम्ही कोणाकडेच, म्हणजे माझ्याकडेच स्वतःकडं एक 500-600 मेंढ्या होत्या. आत्ता तुमच्याकडे इथं 250 आहेत, पण माझ्याकडे आम्ही 500-600 मेंढ्यांना सुद्धा आमचे 2 ते 3 गडी आरामात ते हँडल करू शकतात. बरोबर. मेंटेनन्स कमी, उत्पन्न जास्त आणि योग्य नियोजन केलं तर हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. खूपच. तर सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप आभार. तर यांचे व्हिडिओ अजून आहेत जे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर किंवा आय बटनावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. सर्व तुमच्या प्रेक्षकांचं आणि तुमचं सुद्धा कपिला कृषी अँड गोट फार्मच्या वतीने मी आभार मानतो की तुम्ही आमच्या इथं फार्मला व्हिजिट दिली. थँक्यू. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.